तू कोण आहेस हे सांग जरा त्यांना. मोलकरणी. मला मसाले वगैरे काही बनवता येत नाही. मला माफ करा, माझ्यामुळे तुमचा वेळ वाया गेला. कसं आहे साहेब, मसाले बनवणं एवढं सोपं नाही आहे. कुठे चोरीमारी नाही केली किंवा कोणाला लुबाडलं नाही. रडू नकोस राधा. ही वेळ सुद्धा निघून जाईल. तुझ्या आई आणि पार्टनरने लढायला शिकवलंय तुला. ही वेळ सुद्धा निघून जाईल. सगळं ठीक होईल. एवढेच पैसे राहिलेत. अजून काही दिवस काढायचेत. पैसे जमवायचे कसे कळत नाही. मी पाया पडते देवा, हात जोडते तुझ्या समोर. देवा तू काहीही कर, पण माझ्या राधाला सुखी आणि सुरक्षित ठेव. तिला कुणाचाही कसलाही त्रास होऊ देऊ नको. हॅलो, किती रुपये लागणार आहे? 800 ना? हा ठीक आहे ठीक आहे, मी माझ्या ताईकडून घेतो. हे मग या, काय करतोयस? कसले पैसे मागणार आहेस ताईकडे? है फोन कोणाला करतोय? शाळेची सहल चालली आहे ना, त्यासाठी पैसे हवेत म्हणून राधा ताईला फोन करतोय. नाही नाही, काही गरज नाही. काय फोन बिन लावायचा नाही ते. आणि परत जर ताईकडून पैसे मागितलेस ना तर मार खाशील ना माझा. हा ठीक आहे, मग तुम्ही द्या. काय झालं, नाही येत ना? मग राधा ताईकडेच मागणार. नाही म्हटलं ना, सांगितलेलं कळत नाही का नाही सांगा ना, का नाही म्हणताय? बरं, पैसे मागणं राहिलं दूर, पण आधी त्याला फोन तर लावू द्या राधाला. त्या दिवशी ती विराजस बरोबर का आली नाही मी विचारते तिला. मुंग्या, लाव रे फोन. तुम्ही तर काही नीट सांगत नाही चंदूशेठ. ए मुंग्या, फोन ठेव. नाही सांगितलं ना, फोन ठेव. पण का? ताई इतक्या मोठ्या घरी गेली लग्न होऊन. शॉवर तर अख्ख्या वर्गाचे पैसे भरू शकतो, मग का नाही मागायचे पैसे? मी करतोच फोन. मुंग्या, तुला फोन ठेवायला सांगितलंय. तुला सांगितलेलं कळत नाही का? हा, सारखं जर पुढे पुढे केलंस ना तर खरंच मार खाशील माझा. अहो चंदूशेठ, एवढं चिडायला काय झालं? जरा शांत व्हा. सारखं सारखं तेच सांगायला लावतो हा. अगं माहीत, आपली बिट्टी किती मोठ्या घरी लग्न करून गेली असली तरी तिच्या सासरच्या माणसांकडून पैसे घेणं बरं वाटतंय का? पैशाचं राहू द्या हो, पण आधी तिला फोन तर लावून द्या. मला ना तिला जरा वेगळ्या विषयावर बोलायचंय. मुंग्या, दे रे फोन, मीच लावते. ए मुंग्या, अजिबात फोन नाही लावायचा. मग तुम्ही लावा. त्यांना दोघांनाही बोलवा इकडे जेवायला. आता राधाला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. लावा म्हटलं ना फोन.
अरे विराजस, नाही यार चाचू, काहीच ठीक होत नाही. म्हणजे दिवसेंदिवस सगळं बिघडतच चाललंय. मला एक सांग, हे असं वागून काय मिळतं बाबा? काय मिळतं काय बाबा? राजस, तुझा त्रागा समजू शकते मी, आणि तू काही चुकीचं करतोयस असं माझं म्हणणं नाहीये. पण खरं सांगायचं तर आज साहेबांचं बोलणं तुम्हाला ऐकावं लागलं ना, तर फक्त यांच्यामुळे. माझ्यामुळे? हो, तुमच्यामुळे. तुम्ही साहेबांना न सांगता त्यांच्या क्लायंटला राधाचा मसाला टेस्ट करायला घेऊन गेलात. काय गरज होती? काय गरज होती म्हणजे काय? अगं, आज राधा विराज स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एवढी धडपड करतायत, त्यांना एक छोटीशी मदत करायची नाही आपण? करा ना, करा मदत. नाही कोण म्हणतंय, पण साहेबांच्या लेखी तुम्हाला आणि राधाला काय किंमत आहे माहित नाही. या घरामध्ये अनाथांचा तिरस्कार होत राहणार. इथे जगणं शक्य नाही. आणि तुम्ही अनाथ असण्यावरनं तुम्हाला किती सहन करावं लागलंय, विसरलात का तुम्ही? आता आपल्यामुळे विराजसला आणि राधाला ऐकावं लागू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि या दोघांना, खास करून राधाला, हे घर नरक बनू नये असं मला मनापासून वाटतंय. आज आपल्यामुळे विराजसला आणि राधाला साहेबांचं विषारी बोलणं ऐकावं लागलं. या घरामध्ये त्यांना हक्काचं स्थान नाहीये. ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता विराजसची आणि राधाची माफी मागा माफी. नाही, असं काही नाहीये. काकांनी जे केलं ते आमच्या चांगल्यासाठीच केलं हे माहिती आहे आम्हाला. उलट ते आम्हाला मदतच करत होते. खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझ्यामुळे विराजचा किती अपमान झाला. मी या घरात आल्यापासून या घराचं सगळं वातावरण बिघडलंय. माझ्यामुळे काकांना वाईट साईड बोललं गेलं. उलट मी तुमची माफी मागते काका. मला माफ करा. अगं उरी, असं काय बोलतेस तू? या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये बाळा. एक्झॅक्टली माझा पण हाच पॉइंट आहे. या घरामध्ये जर कोणाची चूक असेल ना, तर ती फक्त बाबांची. बाबांच्या अशा वागण्याने काहीही बदलणार नाही. आणि राधा, तुला काही झालं तरी मला मोलकरीण म्हणून बघायचं नाहीये. तुझा सतत अपमान करणं, तुला कमी लेखणं मला मान्य नाही.